मॅच ऑन. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. लारा आणि विक्रम या जोडीने जबरदस्त कामगिरी केली. 5 ओव्हरची फायनल मॅच नवापाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय तो आरसीसी डोंबिवली. राजा जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ माझा आज आपल्या संघाच्या विरोधात राजा जाधव खेळत आहेत नवापाडा संघामधून. शेवटचा बॉल विजूने खूप चांगली फिल्डिंग दाखवली. एक बॉल एक रनची गरज होती. कंपल्सरी चेसिंग. आमचे कॅमेरामॅन सूरज थोडेसे खुश दिसत आहेत आज, कारण फायनल मॅच सुरू झाली ना. सूरजला माहिती आहे खूप चांगला कॅमेरा वर्क सूरजच्या माध्यमातून. नितीन म्हात्रे, उमेश जाधव आणि त्यांच्या संपूर्ण मारुनी क्रिकेट क्लब बागशाळा यांचा आम्ही आभार व्यक्त करू. खूप चांगली स्पर्धा त्यांनी इथे आयोजित केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त ही स्पर्धा दरवर्षी रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आयोजित केली जाते. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा हा एक परिवार आहे आणि त्या परिवाराच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहत असता. सलामीची जोडी लारा स्ट्राइक एंडला आहेत. नो स्ट्राइक एंडला विक्रम आणि पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज अजित म्हात्रे. 5 ओव्हरची मॅच फायनल मॅचला सुरुवात करूया. जोरदार टाळ्याने स्वागत करूया फायनल मॅचच्या पहिल्या चेंडूसाठी. रुपेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. फायनल मॅच 4:30 वाजता सुरू झाले. सर्व सामने 5 षटकांचे. पहिला चेंडू फुलटॉस आहे अजित म्हात्रेचा. गौरव सरांचा इशारा काय येतोय, सुनील सरांचा इशारा काय येतोय, हा येतोय षटकार. बघा लारा यांचे सुपुत्र संकेत सुद्धा आले. संकेत स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. आणि एक वडील आणि मुलगा एकाच संघामध्ये सुद्धा आम्ही खेळताना पाहिलंय कोपर संघामध्ये. कोपर डोंबिवली. हा चांगला चेंडू होता. अजित म्हात्रेकडे सुद्धा व्हेरिएशन आहे, ते कमबॅक करू शकतात या मॅच मध्ये. पहिला षटकार आल्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. 5 ओव्हरची फायनल मॅच आरसीसी डोंबिवली शहरी 50+ विरुद्ध ग्रामीण 40+ नवापाडा. दोन्ही टीमची नेहमीच चर्चा आहे. इथेही सिंगल मिळाली. राजा जाधव बघा किती वेगाने आलेत. विक्रमलाही माहिती आहे फोरआर्म स्ट्रॉंग आहेत राजा जाधव यांचे. थ्रो फेकी ॲक्युरेट आहे, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाही. धावा झाल्या 7. अजित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. हा चांगला चेंडू होता, मी मगाशी उल्लेख केला. अजित म्हात्रेकडे व्हेरिएशन चांगलं आहे, ते कधी कमबॅक करू शकतात. 4 बॉल मध्ये 7 रन्स त्यांनी खर्च केलेत. पहिल्या चेंडूत षटकार लागला म्हणून काय झालं, मी कमबॅक करेल, माझ्याकडे आत्मविश्वास आहे, मी कमबॅक करू शकतो, चांगली गोलंदाजी करू शकतो. फायनलची मॅच आज जुनी डोंबिवली ग्रामीण संघाने चांगला खेळ केला आजच्या दिवसात. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पंचाने वाईट घोषित केलाय. 1 रन्स मिळेल. धावसंख्या 8. 4 चेंडू मध्ये 8 धावा आतापर्यंत अजितने खर्च केलेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, 2 धावा टिकलेल्या आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. कुणाल म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खास दिवावर इथे उपस्थित राहिलेत. दहा धावा खर्च केल्यात अजितने आतापर्यंत. फुलटॉस आहे आणि त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून 2 धावांसाठी. धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 12. चेंडूची मागणी करण्यात आलेली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. टीम आरसीसी डोंबिवली 50+ या संघाला
दिवाचे समाजसेवक कुणाल म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कुणाल म्हात्रे यांचं डोंबिवली नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाहच्या वतीने 12 धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज नागेश पाटील. 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार ज्या गोलंदाजाला मिळालेत तो नागेश पाटील. बघा जर तिसऱ्या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 12 धावा अजित म्हात्रे यांनी खर्च केल्या, त्यात एक षटकार होता. त्यानंतर 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटलं भरपूर ऊन आता आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. येत्या रविवारी रेल्वे ग्राउंडला यायला विसरू नका. तिथे रुपेश म्हात्रे घेऊन येतात आपल्यासाठी एक अप्रतिम स्पर्धा. ज्या स्पर्धेत 12 संघ खेळणार आहेत आणि मॅन ऑफ द मॅच साठी भरपूर काही गोष्टी तुम्हाला पाहायला, घरगुती वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल, 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 13. रेल्वे ग्राउंड मित्र परिवार एक अप्रतिम स्पर्धा रुपेश म्हात्रे घेऊन येतात. बघा किरण घाग काय फिल्डिंग केली बघा. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. रुपेश म्हात्रे यांच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी घड्याळ, साबण, हेडफोन आणि बासमती राईस. अजून काय पाहिजे क्रिकेटमध्ये, घड्याळ सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला हे वस्तू आपल्याला मिळतील. रुपेश म्हात्रे आणि रेल्वे ग्रुप मित्र परिवार यांच्या वतीने येत्या 18 तारखेला यायला विसरू नका. हा चांगला चेंडू होता. नागेशने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्यांदाच मी असं पाहिलंय माझ्या समालोचन क्षेत्रामध्ये, समालोचन करिअर मध्ये, की एका स्पर्धेमध्ये 3 मालिकावीर असतील रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. ते गॅस सेगडी, क्या बात आहे. म्हणजे 40+ 4 संघ आहेत. ग्रामीण 2 गाव 1 त्यांच्यासाठी 1 मालिकावीर आहे. 1 मालिकावीर डोंबिवली असोसिएशनचे 4 संघ आहेत आणि 1 मालिकावीर 40+ ओपन साठी. म्हणजे 3 मालिकावीर पहिल्यांदाच एका स्पर्धेमध्ये मी पाहतोय 12 संघांमध्ये. हा चांगला चेंडू होता. नागेश कडे वेग प्रचंड आहे आणि आज संपूर्ण दिवसभरात नागेश पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. मग ग्रामीण संघ असो आणि आता शहरी संघ 50+. धावसंख्या स्थिर आहे 13. एकच धाव आतापर्यंत आली आहे. 13 धावा तुम्ही धावपलकावरती पाहतायत. 5 षटकांची मॅच आहे. त्यामुळे विक्रम व्हाईटची 1 धाव दिली. बॅटने एकही धाव नागेशने अजूनही खर्च केली नाहीये. विट कॅप ते गोलंदाजी करतायत. याच क्रीडांगणामध्ये ते सराव करत असतात आणि व्हेरिएशन चांगले त्यांच्याकडे. टप्पा महत्वाचा आहे. अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. हा वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1च रन्स मिळेल व्हाईटची. धावसंख्या 14. सुगनाथ म्हात्रे उर्फ सुगनाथ पाटील उर्फ लारा मैदानाच्या आतमध्ये. अंडरआर्म क्रिकेट मध्ये सुद्धा हे नाव भरपूर चर्चेत राहिले. सुरुवातीला ज्यावेळी असदे गावामध्ये ज्या अंडरआर्मच्या स्पर्धा व्हायच्या नेहमी संदेश नारकर आणि त्यांचा संघ खेळण्यासाठी यायचा आणि फक्त खेळण्यासाठी यायचं नाही तर स्पर्धा जिंकून जायचं. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये सतीश म्हात्रे वेगाने आलेत. सिंगल मिळाले. अंडरआर्म फेकी करतायत. 1 रन इथे मिळेल. पंधरा धावा झाल्यात. 2 to go. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 धावा. आजही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं मैदान. मला आठवते संदेश नारकर यांनी मारलेले 5 बॉल मध्ये 5 षटकार. 6वाही षटकार मारला. नाव चर्चेत राहिले संदेश नारकर. हे लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. विकास म्हात्रे यांच्याकडनं नागेश पाटील यांना प्रत्येक विकेटला 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे.
दोन वाईट जरूर आले बघायचे. नागेश विकेट घेत आहेत का? 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. फटका चांगला आहे. राजा जाधव काय फिल्डिंग आहे बघा. राजा जाधवची फिल्डिंग म्हणजे काय. एकच रन्स मिळेल. 17 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. 5 ओव्हरची फायनल मॅच. नवापाडा 40+ ग्रामीण विरुद्ध 50+ शहरी. नागेशच्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवरती जरी विकेट आली तरी विकास मात्रे यांच्याकडनं 500. हा कोणता फटका होता. लारा. 1 रन्स मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 18. 9.00 च्या सरासरीने 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिलं तर लारा थोडेसे क्रॉस झाले आणि कदाचित चेहऱ्यावरती चेंडू लागला असता. शेवटच्या क्षणाला त्यांनी बॅट टाकली. 2 षटकात 18 झाले. तिसरे षटक येऊन गोलंदाज उमेश जाधव. सकाळच्या सत्रात उमेश जाधव यांना दिनेश दुबे यांच्याकडनं 1000 आणि राजेश मात्रे यांच्याकडनं 500 असे 1,500 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला होता एका षटकाला. विकास मात्रे नव्हते ना, अजून 500 ऍड झाले असते. उमेश गोलंदाजी मार्कवर. उमेश जाधव फुलटॉस आणि उंच गेलाय. बघायचा निर्णय काय येतोय पंचांचा. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावा झाल्यात 20. नाही योग्य बॉल आहे. विक्रमलाही माहिती आहे. धावा 20. मागच्या रविवारी सुद्धा मला वाटतं 50+ मध्ये याच 50+ RCC ने ट्रॉफी जिंकून दिली राजा जाधव यांना आणि आजही एक ट्रॉफी मिळेल. उमेश जाधवच्या हातामध्ये चेंडू सरळ आलाय बघा. धावसंख्या 21. मागच्या वर्षी ज्यावेळी 2 वर्ष अगोदर मला वाटतं शहरी आणि ग्रामीणची ज्यावेळी फायनल झाली होती तेव्हा मोठागाव संघाने बाजी मारली होती. नितीन मात्रेने ती मॅच जिंकून दिली होती मला आठवते. हा फटका सुंदर आहे. लाराच्या बॅट मधून आलाय. बघायचं धावा किती मिळतील. 6. एक रन्स मिळाले. याच सुगना पाटील उर्फ लाराने कुर्ल्याच्या आताच काही मागच्या हप्त्याची स्पर्धा आली तिथे 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार लाराने पटकावले होते. कोपर ग्रामीण संघ सुद्धा तुम्ही पाहता. प्रमोद मात्रेचा मी उल्लेख करेल आणि त्यांच्याच गावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय सुगनाथ उर्फ लारा. प्रमोद मात्रे सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. बॅकफूटला गेले. जागा बनवली. नागेश पडले तिथे. धावा झाल्यात 29. 29 धावा झाल्यात. त्यामध्ये 1 रन अजूनही ऍड करूया. 30 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10.00 च्या सरासरीने RCC डोंबिवली संघाची धावसंख्या ती 30. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12 या मॅच मध्ये. स्वातंत्र्य दिन चषक 2024 मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा डोंबिवली आयोजित ही स्पर्धा. पाण्याची मागणी करण्यात आलेली. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
नागेशला प्रत्येक विकेटला 500 रुपये विकास मात्रे यांच्याकडनं. झालेत. एक रन्स इथे मिळाले. धावसंख्या 31. नागेश साठी विकास मात्रे यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपये. दुसऱ्या स्पेल मध्ये ते गोलंदाजी करण्यात आले. आज चांगला चेंडू आहे नागेशचा. मी मगाशीच उल्लेख केला नागेशने आज संपूर्ण दिवसभरात चांगली गोलंदाजी केली. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे. आरसीसी डोंबिवली फायनल मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 31. आमचे मित्र राजा यांचे आगमन झाले. राजा स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त एक का त्यांनी गाजूला नवापाडा रेग्युलर संघाटी बॅकफुटला गेले. जागा बनवली मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजित मात्रे. एक रन्स इथे मिळाली. दोन धावसंख्या 32 धावा झाल्यात आरसीसी डोंबिवली संघाच्या. चौथं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरची फायनल मॅच. सुकण्यासाठी हा चेंडू स्क्वेअर लेगला खेळत आहेत. थ्रो फेकी कुठे. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 34. चौथं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 34 धावा झाल्यात. नागेशने एकतरी विकेट घेतली तर 500 रुपये विकास मात्रे यांच्याकडनं. नवापाडा विरुद्ध आरसीसी डोंबिवली. राजा जाधव यांनी प्रस्तुत केला आरसीसी डोंबिवली 50+. फटका चांगलाय. उंच गेलाय चेंडू आणि बघायचंय धावा मिळतील 2. धावसंख्या 36. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुगणात उर्फ लारा थोडेसे नाराज आहेत. त्यांना असं वाटलं की हा षटकार जाईल. कुर्ल्याची स्पर्धा सुद्धा अक्षरशः गाजवली 50+ ची. सुगनाथ पाटील उर्फ लाराने. ग्रामीण कोपर संघ सुद्धा आपण पाहिलं तर 100 धावा कुटण्याचा विक्रम सुद्धा ग्रामीण मध्ये कोपर संघाच्या नावावरती सुद्धा राहिलेला आहे. नागेश राजा जाधव तिथे. 2 धावा इथेही मिळालेत. षटक क्रमांक 4 ते समाप्त झाले आणि धावा झाल्यात आरसीसी डोंबिवली 50+ संघाच्या 38. आता राजा जाधव येतात की बघायचं आहे गोलंदाजीला. 4 षटकात 38 धावा झाल्या आहेत. राजा जाधव यांचा संघ अपोजिट आहे. आरसीसी डोंबिवली 50+ आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण नवापाडा 40+. अशी फायनल मॅच. 38 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या षटकात राजा जाधव जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आरसीसी डोंबिवली त्या संघाचे संघ मालक राजा जाधव आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत. आता बघायचं ना राजा जाधव या मॅच मध्ये काय करतायत. राजा जाधवनी 2 नो बॉल टाकले तर अमित पाटील जे जुने डोंबिवलीचे त्यांच्याकडनं 500. हा वेगळा पारितोषिक आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. धावसंख्या 39. विकेट घेतल्या 500 रुपये सुद्धा राजा जाधवला. विकास मात्रे यांच्याकडनं पहिलाच बॉल वाईट टाकला. 39 धावा झाल्यात. इथे फटका चांगला विक्रमच्या बॅट मधून. धावा किती आहेत 2. 41 नाही 2 डिक्लेअर आहेत. 41 धावा झाल्यात. 41 धावा झाल्यात.
41 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 42. राजा जाधवला माहिती आहे ना आता समोर आरसीसी डोंबिवली आहे, त्यामुळे हात आता वेगाने फिरत नाहीये जास्त. धावा 42. एक रन ते मिळाले. धावसंख्या 43. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्यांदाच आम्ही समालोचन आणि स्कोरिंग एकत्र करतोय. फटका सुंदर आहे. 2 धावा आहेत. धावा झाल्या 45. राजा डॉट कसं टाकेल. एकच रन्स मिळेल. 46. आता वेग थोडासा वाढला राजा जाधव यांचा. मग असे 49 केले होते आरसीसी डोंबिवलीने, आता 46 केलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा असे विक्रम उत्तर देत आहेत का राजा जाधवला, त्यांच्या टीमचे संघ मालक आहेत. थोडस लारा थकान महसूस करत दुसरा बॅटर पाठवा. 50+ चे खेळाडू खेळत आहेत आणि आज ऊन भरपूर आहे. खास करून ऊन भरपूर आहे. लारासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. 27 धावा केल्यात लाराने. उमेश आलेत नवीन बॅटर. स्लोअर 1 चेंडू होता. 2च धावा आहेत. धावा झाल्यात 48. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल बाकी. राजा जाधव यांनी थोडीशी गती कमी केली आपल्या गोलंदाजीची. धावा 48 झाल्यात. 1 चेंडू शिल्लक आहे. मगाशी 49 केल्या होत्या. 50चा पाठलाग श्री 11 मुंबई या संघाला करता आला नाही. एकच धाव आहे. पुन्हा 49 आणि 50चं टार्गेट. मगाशी 50चं टार्गेट होतं, मात्र तो संघ 50+ शहरी मुंबई संघ होता आणि आता 40+ ग्रामीण नवापाडा संघ. त्यांना 50 धावा बनवायचे चॅम्पियन बनण्यासाठी. ऐकूया डीजे मास्टरच्या वाद्यामध्ये एक संगीत.
प्रत्येक षटकाराला 500 रुपये विकास मात्रे यांच्याकडे आणि सलग 3 विकेट घेतले त्या गोलंदाजाला 2000 रुपये कॅश प्राइस विकास मात्रे यांच्याकडनं म्हणजे हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये. नितीनने या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आरसीसी डोंबिवली 50+ या संघाचा गोलंदाज. पाच षटकांमध्ये 50 टार्गेट या मॅच मध्ये. धावा चेस करणं थोडंसं कठीण असतं रेल्वे ग्राउंड मध्ये. मात्र बघायचे नवापाडा संघ आहे ज्या संघाने स्वातंत्र्य दिन चषक ही स्पर्धा 2 वेळा जिंकलेली. गोलंदाज नितीन येतात. नितीन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राइक एंडला उमेश जाधव, नो स्ट्राइक एंडला बाळा बोराडे. $49 रन झालेत. 50 एक्झॅक्ट टार्गेट या मॅच मध्ये. 50 चेस करायचे आहेत. नितीनने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे. बघायचंय पहिला चेंडू चांगला तुम्हाला पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय. 50 धावा चेस करायचे आहेत नवापाडा 40+ या संघाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजित. एकच धाव मिळाले. सिंगलने खातं उघडलं होतं ते उमेश जाधवचं. 50 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग. हा चांगला चेंडू होता. बाळा बोराडीला इथे बीट केलंय. आतापर्यंत या स्पर्धेत वर्चस्व राहिले गोलंदाज नितीनचं. जर 3 मॅचेसचा तुम्ही विचार केला, तिसरी मॅच ते खेळतायत. चांगली गोलंदाजी केली. ग्रामीण मध्ये नागेश पाटील हे नाव चर्चेत राहिलं आणि शहरी 50+ मध्ये नितीन. ऑन साइडला खेळायचं होतं. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते नवापाडा 40+ विरुद्ध आरसीसी डोंबिवली 50+. सुगनाथ, विक्रम जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेत त्या 2 फलंदाजांनी केली. हाही चांगला चेंडू आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. गोलंदाज नितीन या गोलंदाजासाठी जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ते करतायत. व्हेरिएशन खूप चांगले त्यांच्याकडे आणि फलंदाजांना थोडंसं शांत ठेवलं या मॅच मध्ये. नितीन अकूट टप्प्याचा बॉल होता. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2 धावा इथे डिक्लेअर मिळतील बाळा बोराडेच्या खात्यामध्ये. षटक संपलेलं आहे. सुनील सरांचा इशारा होता आणि धावा दिल्या फक्त 3. आता 24 बॉल मध्ये 47 करायचे आहेत. चोवीस बॉल मध्ये 47 अजूनही करायचे या मॅच मध्ये. पहिल्या षटकात 3 धावा दिल्यात. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत अनिल माने. 24 बॉल 47 रन्स. मागच्याच हप्त्यात आरसीसी डोंबिवली संघाने एक स्पर्धा जिंकली आहे 50+ संघाने. आरसीसी 50+. बघा आजही स्पर्धा जिंकतायत का. हा चेंडू भरपूर बाहेर आहे. अनिल माने यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 4. 24 बॉल मध्ये 46 रन्स अजूनही करायचे या मॅच मध्ये. तर कॅप्टन सुद्धा महत्त्वाचा रोल असतो. उमेश नाचनकर कॅप्टन आहेत. सध्या पुण्याला स्थायिक येते. डोंबिवलीत भरपूर क्रिकेट खेळलेत आणि स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यावरून ते इथे येतात. हाही चेंडू बघायचे. व्हाईट बॉल आहे म्हणजे हातावरती नियंत्रण नाही आहे अनिल माने यांच्या. पहिल्या षटकात 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 बॉल वाईट आलेत. धावा झाल्यात 5. अमोल बागुळे यांनी खूप चांगले रिस्ट्रिक्शन आतापर्यंत या स्पर्धेत दाखवलंय. 1 धाव डिक्लेअर आहे. 6 धावा झाल्यात. धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळते.
अनिल माने अकुट टप्प्याचा बॉल होता, उंच गेलाय, मात्र बघायचं धावा किती मिळत आहेत, 2. 8 धावा धापल कधी लागले आहेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना नवापाडा 40+ संघ. एक धाव डिक्लेअर आहे. नऊ धावा झाल्यात. 3 चेंडू झालेले आहेत. अनिल माने यांना तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकेटला उमेश जाधव आहेत, मात्र व्हाईट बॉल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. नवापाडा 40+ संघाची धावसंख्या 10. 40 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. उमेश जाधव आणि बाळा बोराडे मैदानात थांबले तर 40 महाग नाहीयेत. इथे क्षेत्ररक्षक आहेत, सुगनाथ पाटील तिथे होते. लारा इथे काय घडलंय, बाळा बोराडे थांबलेही होते, मग गोलंदाजाने काय केलं. महेंद्र म्हात्रे यांची फेकीही चांगली होती, मात्र अनिल माने काय करतायत. धावसंख्या 12. बाळा बोराडे इथे थोडक्यात बचावलेत. महेंद्र मात्र काहीच करू शकत नाही. अनिल माने यांचं कलेक्शन चुकीचं होतं. हाही व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 13. आरसीसी डोंबिवली 50+ विरुद्ध नवापाडा 40+. 40+ विरुद्ध 50+ अशी फायनल मॅच. हा चांगला चेंडू होता. एक धाव डिक्लेअर आहे. अमोलच्या हातातून चेंडू सुटलाय. एक धाव डिक्लेअर आहे, लक्षात घ्या. पंधरा धावा झालेत. 18 चेंडू 14 माफ करा 14 झालेत. 14 धावा झालेत. 36 अजूनही करायच्यात 18 बॉल मध्ये. नितीन आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. 18 चेंडू आणि 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 चेंडू 36 धावा. व्हाईट बॉल. आता धावा 15 झालेत. आता 18 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. का चांगल्या कार्पेटच्या साहाय्याने विक्रम वेगाने आले होते. कदाचित रनआउटचा धोका होता. 1 रन्स मिळाले. धावसंख्या 16. 16 धावा धापल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धेत गौरव आणि दोन्ही पंचांची भूमिका सुनील यांची खूप चांगली राहिली आहे. 1 रन्स इथे मिळाले. धावसंख्या 17 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नितीन. दोन धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 19. 15 मध्ये 31 अजूनही करायचे आहेत. 19 धावा झाल्यात. 50चं टार्गेट या मॅच मध्ये. अनिल माने आले त्यामुळे चूक होणार नाहीये. आणि अनिल मानेने चांगला झेल टिपलाय. बाळा बोराडे बॅक टू द पॅव्हेलियन. एकोणीस वरती पहिला धक्का नवापाडा 40+ ला.
50चा पाठलाग करत असताना मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळ आयोजित स्वातंत्र्य दिन चषक 2024 आणि मेगा फायनलची मॅच 19 वरती पहिला धक्का आणि नवीन बॅटर नवीन फलंदाज संदीप म्हात्रे येत आहेत. चला संदीप म्हात्रे जरा लवकर जायचे. 19 वरती पहिला धक्का नवापाडा 40+ ला. पन्नास धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला नवापाडा 40+, दुसऱ्या बाजूला राजा जाधव यांनी पुरस्कृत केला आरसीसी डोंबिवली 50+ मध्ये. आरसीसी डोंबिवली या संघाची भरपूर चर्चा आहे सध्या. संघ मालक राजा जाधव आहेत. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. नितीनने चांगला कमबॅक केला. 19 रन्स जरूर धावपळकवरती लागलेले आहेत. मात्र आता कमबॅक केलाय. 50चा पाठलाग करायचंय. इथून 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 20. फायनल मॅच साठी आपण बघतोय श्रीकांत बेवळकर यांच्याकडे एक वेगळी मान ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 30 समाप्त. चांगली गोलंदाजी केली नितीनने. 2 षटकांच्या स्पेल मध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 20. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या 30. 12 चेंडू 30 धावा. विक्रम येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. विक्रम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विक्रमचा पहिला चेंडू उमेश जाधव यांनी पाठवून दिलाय. काहीच नाही. धाव नाहीये. 11 बॉल 30 रन्स. नितीन आले झेल काळी त्यामुळे चूक नसणार आहे. उमेश जाधवलाही माघारी परतावं लागेल. आता येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे नवापाडा 40+ संघाला. आता सामना पूर्णपणे झुकलाय तो आरसीसी 50+. कॅप्टन आपण पाहतोय उमेश नाचनकर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय.
विजय आलेत गोलंदाजी करायसाठी. 23 धावांची गरज आहे. डॉट बॉल आहे. आता मॅच जिंकणं कठीण झालंय. 5 चेंडू मध्ये 23 करायचे. नवापाडा 40+ ज्या संघाने जुनी डोंबिवली संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं. हाही चांगला चेंडू होता. विजय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. 4 बॉल मध्ये 23 म्हणजे 4 षटकार आता संदीपला मारायचे आहेत. इथून 2-3 चेंडू राजा जाधवला मिळाले तरी मजा येईल मॅच मध्ये. मात्र मिळतील की नाही आता कदाचित मिळतील. एक षटकार मारला तरी बघा 1000 रुपये राजा जाधवला. नाही महेंद्र मात्रे का रिस्क नका घेऊ. तीन बॉल. आता इथून मॅच जिंकणं कठीण झालंय कारण जी मॅच 1 रनने जिंकली आरसीसी डोंबिवली 50 मध्ये तिथून खऱ्या अर्थाने या ट्रॉफीचे हकदार ते ठरले. व्हाईट बॉल आहे. बाळा बोराडे यांच्याकडे एक पालू शिकल्याची समोर बिल्डिंग आहे. तिथे जर षटकार मारला राजा जाधवने तर पैसे किती आहेत? 10,000. क्या बात आहे. मला वाटतं तिथेच मारायला गेलेत. 15,000. समोरची बिल्डिंग बघा राजा जाधव जिथे काम सुरू आहे तिथे षटकार मारला तर 15,000. लॉंग ऑफला लॉंग ऑफ झाडाच्या वरून मारावं लागेल. झाडाच्या वरून फक्त चेंडू मारला तरी विकास मात्रे यांच्याकडे 500. क्या बात आहे. राजा जाधव साठी भरपूर पैसा आहे. ओ हो 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 वेल लेप करतायत. डॉट बॉल आहे. शेवटचा चेंडू आणि बघा जर लॉंग ऑफला षटकार मारला तर 20,000 रुपये बाळा बोराडे यांच्याकडनं. बघायचे झाडाच्या वरून पण गेला नाही. 2च रन आहेत त्यामुळे काहीच मिळणार नाही. राजा जाधव फक्त तुम्हाला आता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळेल. राजा जाधव खुश आहेत ना कारण पहिला क्रमांक पटकावलाय. बघा विकास मात्रे यांच्याकडनं आमच्यासाठी सुद्धा कॉम्प्लिमेंट